2011 साली जी जनगणना झाली तिची आकडेवारी का घोषित झाली नाही? समजा एखाद्याने आपली जात अमुक आहे असं सांगितलं, त्याची पडताळणी करण्याचं त्याच्याकडे साधन काय असणार आहे, हा पहिला प्रश्न आहे. आरक्षण वाढवायचं झालं, समजा 75%, 80%, 90% जरी समजा आरक्षण असणं जर केली, सुप्रीम कोर्टात एक मिनिटे टिकणार नाही. खाजगीमध्ये पण यामुळे जात न्यायामुळे आरक्षण येईल का? नाही येणार. खाजगी क्षेत्र मान्यच करणार नाही. आधी ज्या दिवशी येईल त्या दिवशी खाजगी क्षेत्र भारतातलं संपलं म्हणून समजा तुम्ही. जातनिहाय जनगणना समजा झाली तरी त्याची आकडेवारी डिक्लेअर करायला सुप्रीम कोर्ट परवानगी देईल की नाही, किंवा हे सुप्रीम कोर्टाकडे जातील की नाही. जर गेलं सुप्रीम कोर्टात कोणी, ती स्थगित होणार आहे. जातनिहाय जनगणना करण्याचा अधिकार तुम्हाला दिलाच कोणी? हा माझा थेट प्रश्न मोदींनाही आहे, राहुल गांधींनाही आहे आणि सर्व जे विचारवंत आहे. मी मोठ्या जातीचा आहे, वरच्या जातीचा आहे हे सांगण्यात लोकांना आनंद व्हायचा. आता जेव्हापासून आरक्षण लागू झालं भारतामध्ये आणि ओबीसींना आरक्षण मिळालं, त्यानंतर मात्र मागासपणाचे डोहाळे लागले. हा हरिनरकेचा शब्द. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सरकारनं जात जनगणना होणार याची घोषणा केली आहे आणि त्या अनुषंगानं आज पुन्हा एकदा आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत संजय सोनानी सर. सर नमस्कार. नमस्कार. सर, ह्या जात जनगणना साधारण का केली जाते, कशासाठी होते, काय विश्लेषण आहे तुमचं? जातनिहाय जनगणना ब्रिटिश काळात सुरू झाली. 31 साली शेवटची जातनिहाय जनगणना झाली. भारत स्वतंत्र 47 साली झाला आणि राज्यघटना 1950 साली लागू झाली, अस्तित्वात आली. जातनिहाय जनगणना करायची नाही हा निर्णय नंतर नेहरूंनी घेतला. त्यामुळे 51ची जी जनगणना झाली भारत स्वतंत्र झाल्यानंतरची पहिली जनगणना, ती जातनिहाय नव्हती. ती फक्त लोकसंख्या, धर्म आणि SC ST समूहाची मात्र जनगणना त्यात केली जायची, एवढं होतं. त्यावेळेस ओबीसींना काही आरक्षण नव्हतं, त्यामुळे त्यांचाही काही जनगणनेचा प्रश्न नव्हता. हेतू असा होता, ब्रिटिशांचा हेतू आधी सांगतो. ब्रिटिशांचा हेतू फार वेगळा होता. त्यांना आपल्याला उपयोगाचे घटक कोणते आणि बिनकामाचे घटक कोणते, उपद्रवी घटक कोणते, त्यामुळे त्यांनी गुन्हेगारी जमाती ही सुद्धा एक कॅटेगरी निर्माण केलेली होती. त्यानंतर सैन्यामध्ये जाट लागतील, मराठी लागतील किंवा राजपूत लागतील म्हणून त्यांची गणना केली की सैन्यात त्यांचा आपल्याला उपयोग होईल. मग ते न्यायाधीश पद असतील, कलेक्टर पद असतील, त्यासाठी कोणत्याही जातीचे लोक उपयुक्त आहे जास्त, हा त्यांचा हेतू होता. दुसरा हेतू, रिश्ली नावाचा जो मानववंशशास्त्रज्ञ आहे, त्याने तर जनगणनेचं 31 सालच्या जे लिडिंग केलं, त्याने मात्र ती जातगणना त्यावेळेस आर्य सिद्धांत फार प्रबळ होता आणि ब्रिटिश लोक स्वतःला जन्मजात आर्य समजायचे आणि भारतातला एक समुदाय असा होता की तोही स्वतःला आर्य समजायचा. मग त्याने काय केलं, ती वांशिक गटावर केली. मग आर्यन्स कोण, यात कॉकेशाईड कोण, मंगोलाईड कोण, म्हणजे पूर्ण काही ती माणसं कशी दिसतात या अनुषंगानं पण वांशिक अंगावर कधी, म्हणजे भारताची त्यात 2 प्रकारे विभाजन झाली. एक जाती तर होती आणि दुसरी झाली ती वांशिक झाली. वांशिक झाली त्याच्यामुळे भारताला वंश म्हणजे द्रविड वर्सेस आर्यन हा पहिला संघर्ष भारतात झाला आहे आपल्याला, तो आजही चालू आहे. तसंच उत्तर पूर्वेचे लोक मंगोलाईड वंशाचे ठरवले गेल्यामुळं त्यांचं भारतीय जनतेशी नातं ते नकळतपणे तुटलं, म्हणजे सायकोलॉजिकली ते तुटलं. तर राजपूत जे होते किंवा ब्राह्मण वर्गच होतं भारतातला, ते आर्य स्वतः ते आर्य गटाचेच ठरले, कारण ऋग्वेदात पहिल्यांदा आर्य शब्द येतो. मग आम्ही आर्य. विष्णू शास्त्री चिपळूणकर ब्रिटिशांना पत्र लिहिताना म्हणायचे की अहो, तुम्ही आमचे रक्ताचे आर्य बांधव आहात, तर आमच्या मागण्यांकडे कृपया अधिक लक्ष द्यावे, असं विष्णू शास्त्री चिपळूणकर म्हणायचे. म्हणजे भारतामध्ये जी वांशिक विभागणी, जातीय विभागणीपेक्षा वांशिक विभागणी झाली, ती जास्त धोकादायक झाली, जी आजही भारताला कटकट बनून आहे. भारत स्वतंत्र झाला नंतर वांशिक वाद जो आहे तो 1952च्या युनेस्कोच्या जागतिक परिषदेने फेटाळून लावला की जगात वेगळा वंश नावाचा कोणताही प्रकार नाही. आपण सगळे होमोसेपियन या एकाच मानव वंशाचे सगळे जगातले लोक आहेत. जे काय रंग, वर्ण, उंची, हे जे काही फरक दिसतात, हे फरक तिथल्या स्थानिक वातावरणामुळं आणि भौगोलिक स्थितीमुळे ते फरक दिसतात, पण माणूस मात्र सर्व जगातला एकच आहे. हा 52 साली सिद्धांत आला, 51 साली आपली जनगणना झाली. तर वंश हा प्रकार शास्त्रीयदृष्ट्या मागे पडला, जरी अजूनही तो अनेक काही विद्वानांच्या चर्चेत असतो, परंतु त्याला आता वैज्ञानिक महत्त्व राहिलेलं नाही. तर भारत सरकारने ती का केली नाही याचं मुख्य कारण आपली राज्यघटना आहे.
आपल्या राज्यघटनेचं उद्दिष्ट असं आहे की जाती निहाय समाजाची रचना नष्ट करायची आणि सर्व भारतीय समान आहेत, या समानतेच्या तत्वावर जातीचं निर्मूलन करणं हे भारत सरकारने आपलं घटनात्मक ध्येय ठरवलं. त्यामुळे जातनिहाय जनगणना भारतात झाली नाही. तिची जी गरज भासायला लागली यांना ते मंडल आयोग आल्यानंतर, मंडल आयोगाने काल्पनिकदृष्ट्या ओबीसीमध्ये काही जाती टाकल्या. नंतर बऱ्याच आता दरवर्षी Add झाल्या. नवीन ॲड होत असतात, डिलीट होत असतात, हा भाग वेगळा. परंतु 52% ओबीसीची लोकसंख्या तुम्ही कशी धरली, याचा आधार होता 31ची जनगणना. बरोबर. बरोबर. त्याच्यामुळे चर्चा ही सामाजिक विचारवंतांच्या वर्तुळात चर्चा सुरू झाली की आता पुन्हा नव्याने एकदा जातगणना केली पाहिजे, एकदाच केली पाहिजे. आणि नक्की कोणाची आकडेवारी किती आहे, ओबीसी किती, एस सी किती, एस टी किती. एस सी एस टी किती हे तर समजा फिक्सच आहे, कारण त्याची जनगणना होतेच. धर्माची जनगणना होतेच की कोणत्या धर्माचे किती लोक आहेत, ख्रिश्चन किती, मुस्लिम किती, शीख किती, किंवा बाकी जे काय असतील ते पारशी किती, यांची होतेच. परंतु जातनिहाय जनगणना मात्र बाकीच्या ज्या जाती आहेत म्हणजे ओबीसी आणि ज्या हे त्यांची होत नव्हती. आणि अनेक जातींनी जे कधी आरक्षणाच्या स्पर्धेत नव्हते, कधी ज्यांना आरक्षणच नव्हतं, त्यासुद्धा ओबीसींना आरक्षण मिळाल्यामुळं त्या जाग्या व्हायला सुरुवात झाली. ओबीसीने आरक्षणाची गरज वाटत नव्हती. मंडल आयोगाने ते का दिलं हा मलाही खरं प्रश्न पडतो, खरं सांगायचं तर. परंतु दिलं गेलं. परंतु त्याच्यामुळे इतर जाती समूहांच्या आकांक्षा वाढायला लागल्या आणि प्रत्येकजण आपल्या जातीची संख्या जास्त सांगायला लागला. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रात समजा मराठा जात आहे आणि धनगर आहे, असं आपण ह्या दोन जाती गृहीत धरू. मराठ्यांनी आमची कधी 16%, कधी 22% एवढी लोकसंख्या आहे असं दावे करायला सुरुवात केली. धनगरांचं म्हणणं आमची 2 ते 2.5 कोटी लोकसंख्या आहे, मग आमचे आमदार 25 तर कमीत कमी आमदार असले पाहिजेत, अशी त्यांनी मागणी केली. म्हणजे आकडेवारीच नसल्यामुळं अशा सामाजिक मागण्यांना फार एक काय म्हणतात त्याला, एक जोर मिळाला. त्यामुळे ही अशी जनगणना करावी अशी मागणी व्हायला लागली. आता या गोष्टीला महत्त्वाचं गोष्ट काय आणि याच्या मागचे दुसरे तात्विक कारण की एकदाची प्रत्येक वर्ग जो आहे किंवा जात समजा आहे, मग ते मुस्लिमातली असो, कारण मुस्लिमांतही जाती आहेत, भारतातल्या प्रत्येक धर्मामध्ये जाती आहेत. त्यामुळे त्या प्रत्येक जातीची आर्थिक स्थिती काय आहे, शैक्षणिक स्थिती काय आहे, सामाजिक स्थिती काय आहे, या सगळ्याचं, आणि त्या स्त्री पुरुष म्हणजे समानता मानतो नाही मानतो, म्हणजे जेंडर बायस ज्याला आपण म्हणतो, तो आहे की नाही आहे, की तो कमी झाला की नाही, ही सगळी जी सामाजिक इकॉनॉमिक जी पाहणी या निमित्ताने होईल म्हणून ती जनगणना करावी अशी पण त्या मागणीला आधार देणारा एक घटक होता. परंतु आपण जर जातनिहाय जनगणनेचा जर इतिहास पाहिला तर ही जे स्वप्नाळू वाटते आता किंवा आदर्शवादी वाटते, खरोखर ते तसं होईल का, हा माझ्यासमोरचा खरा गंभीर प्रश्न आहे. आणि त्याच्यापेक्षा मोठा गंभीर प्रश्न असा आहे की घटनेचं काय करायचं. ह्याच्यात प्रश्न असा आहे की त्याची आत्ता का गरज वाटते, हा माझा पहिला प्रश्न. कारण की या मागच्या निवडणुका ज्या आपण पाहत आलो त्या जातीवर प्रामुख्यानं महाराष्ट्रातल्या गेलेल्या आपल्याला दिसत आहेत. सो जातीची जनगणना जातनिहाय होणं ह्याची गरज काय, याबद्दल तुम्ही सांगाल. आणि दुसरं म्हणजे यातून आणखी धोके काय आहेत किंवा आणखी हे क्लिष्ट होत जाणार आहे का समाज म्हणून आपण. कारण की समाज समजून घेण्याची एक प्रोसेस म्हणून निवडणुकीकडे बघितलं जातं आणि दुसरी प्रोसेस त्याच्या आकडेवारी वाईज जनगणनेकडं, तर ही आणखी क्लिष्ट होत जाणार आहे का सगळी. खरं सांगायचं तर भारत सरकारने प्रत्येक मतदारसंघाच्या राजकीय नेत्याकडे, प्रत्येक राजकीय नेत्याकडे आपल्या मतदारसंघात कोणत्या जातीचे किती लोक आहेत याची साध्यंत माहिती असते. त्यांच्याकडनं जरी माहिती गोळा केली तरी बऱ्यापैकी टेंटेटिव्ह 90% ती माहिती सत्य निघेल. कारण राजकीय लोकांचं कामच ते असतं की कोणत्या जातीचे किती आहेत आपल्या मतदारसंघामध्ये आणि त्यानुसार कोणाला कसं अपील करायचं किंवा कोणाचा माणूस जवळ घ्यायचा, कोणता किती गट आहेत हे सगळं करायचं. त्यामुळे हे झालेलंच आहे. म्हणजे प्रायव्हेट लेवलवर किंवा पॉलिटिकल लेवलवर हे झालेलं आहे. झालेलं नाही ते सरकारी लेवलवर नाही झालेलं. 31 नंतर कधीच झालेलं नाही. 2011 साली झाली होती. 2011 साली जी जनगणना झाली त्याची आकडेवारी का घोषित झाली नाही, हा महत्त्वाचा प्रश्न. राहुल गांधींना अनेकजण प्रश्न विचारतात की तुम्ही का नाही केली जनगणना, तुमची जर मागणी
तुम्ही आधीच का नाही केली? 11 साली केलीच होती. 11 सालच्या जनगणनेमध्ये जो डाटा आला तो डाटाच विसंगत होता. म्हणजे जो बेस जो धरला आपण, जो बेस धरला 31चा, तर त्यात अवास्तव वाढी कुठं दिसल्या, तर अवास्तव कमी झालेल्या कुठे दिसल्या. त्यामुळे तो डाटा डिक्लेअर करण्यात सुद्धा पॉईंट नव्हता. म्हणून तो डाटा अगदी मोदी सरकारने पण डिक्लेअर केला नाही. लक्षात घ्या. नंतर 14 साली मोदी सरकारच आलं. 21ला कोर्टात अफिडेव्हिट विचारलेलं. कोर्टाला ॲफिडेव्हिट विचारलं आणि सुप्रीम कोर्टाने तो डाटा जाहीर करायला परवानगी काही दिली नाही. आता 11च्या जातनिहाय जनगणनेचा अनुभव पाहता ही आता 27ची जी होणार आहे त्याचं यश अपयश काय, हा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, आपण ब्रिटिश काळातल्या जनगणनेचा अनुभव घेऊ. त्याच्यावर पुस्तकं आहे, अनेक पुस्तकं आहेत त्याच्यावर अनेक जातींनी त्यावेळेस ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या जातीचं सांगायची हौस असायची लोकांना. म्हणजे कुणबी असेल तर मी मराठा आहे, किंवा मी माळी असलो तरी मी क्षत्रिय माळी आहे. हे जातीय उतरंडीमध्ये मी जास्तीत जास्त वरचा कसा आहे हे सांगायची त्यावेळेस पद्धत, कारण आरक्षण नव्हतं. आणि फायदा फक्त काय समाजात मिळवायला, मी क्षत्रिय आहे, माळी असेल पण मी क्षत्रिय आहे ना, महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठाच्या बरोबरीचं झालं. म्हणजे अशा स्वरूपाचं एक सामाजिक वातावरण होतं. म्हणजे अनेक आदिवासी समाजांनी सुद्धा कुणबी किंवा तत्सम अशा कृषक जातींशी आपली नावं जोडली. हे भारतभर घडलं. त्यामुळे ती सुद्धा 100% सत्य होती का नव्हती हे वास्तव आहे. कारण लाखो कोट्यवधी लोकांनी आपली जाती त्यावेळेस बदलून घेतल्या, कागदोपत्री बदलली. त्याचा रेफरन्स 21ची असेल. हा 21चा रेफरन्स तो. आणि त्यानंतर आता त्यावेळेस ही अशी पद्धत होती की मी मोठ्या जातीचा आहे, वरच्या जातीचा आहे हे सांगण्यात लोकांना आनंद व्हायचा. आता जेव्हापासून आरक्षण लागू झालं भारतामध्ये आणि ओबीसींना आरक्षण मिळालं, त्यानंतर मात्र मागासपणाचे डोहाळे लागले. हा हरी नरकेंचा शब्द. प्राध्यापक हरी नरके नेहमी म्हणायचे आता सगळ्यांना मागासपणाचे डोहाळे लागले. कारण ब्राह्मण समाजाने आरक्षणाची मागणी केली, त्यासाठी आंदोलन केली. मराठ्यांनीचं माहिती तुम्हाला लांबचं ते अजूनही चालूच आहे. अजूनही उपोषण चालू, येताना माझी ही परत मी काय येणार नाही वगैरे अशा स्वरूपाची चालू आहे. धनगरांची आंदोलनं फार मोठी झाली महाराष्ट्रामध्ये, ते झालं. त्यानंतर जे छोट्या छोट्या आदिवासी जाती आहेत ज्यांना जात म्हणजे ते आदिवासी असून त्यांना आदिवासी मानत नाहीत. धनगरांचा एक प्रॉब्लेम खरा तोच आहे की आम्हाला त्यांना आरक्षण आहेच, पण ते आम्हाला भटका विमुक्त नको, आम्ही फक्त नोमॅडिक ट्राईब म्हणून आम्हाला दर्जा तुम्ही दिला आहे. NT मध्ये तुम्ही दर्जा दिला आहे. ट्राईब म्हणजे काय, जमात, आणि आदिवासी म्हणजे जमातच ना. तर मग आम्हाला NTच्या ऐवजी ST मध्ये कन्व्हर्ट करावं ही त्यांची खरी मागणी. त्यांची काही आरक्षण द्या अशी मागणी नाहीच आहे. आरक्षण आहेच, फक्त त्यांना वर्ग बदल करून पाहिजे. हे त्यांच्या आरक्षणाचं लढ्याचं स्वरूप वेगळं होतं, मराठ्यांच्या स्वरूप वेगळं होतं. मराठ्यांचं म्हणणं असं की आता आम्ही गरीब झालो, आता जमिनीचे तुकडे वगैरे झाल्यामुळे आमची अवस्था दरिद्री झालेली, त्यामुळे तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे. आणि मराठा आणि कुणबी एकच आहेत अशा स्वरूपाचं नॅरेटिव्ह. म्हणजे आधी कुणब्याला मराठा व्हावंसं वाटायचं, आता मराठ्यांना कुणबी व्हावंसं वाटतं. म्हणजे आरक्षणामुळे झाले काय की आता प्रत्येक जातीला आपण आरक्षणाच्या मिळवायचा हक्कदार आहोत आणि तो आपला हक्क आहे असं त्याला वाटायला लागलेलं आहे. आता लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येक जाती जमातीच्या आकांक्षा वाढलेल्या आहेत, त्यांची स्वप्न वाढलेली आहेत आणि ते स्वाभाविकही आहे. परंतु आरक्षणच प्रत्येक समाजाला आता ते उत्तर वाटायला लागलं आहे, हे मात्र मला चिंताजनक वाटतं. कारण आरक्षण हे त्याचं उत्तर कधीही नव्हतं नाही. तो फक्त एक आधार आहे, एक कुबडी आहे. तो आधार आहे, तो काही तुमचं आयुष्याचं कल्याण करणारा एकमेव मार्ग आहे असं जर समजून सारा समाज चालला असेल आणि त्या दृष्टीनेच आपल्या मनोविश्वाची रचना करणार असेल तर मग तो एक सायकोलॉजिकल रोग आहे असं मला म्हणावंसं वाटतं. ह्याच्यात तुमच्या उत्तरातून सुचलेले 2 प्रश्न. एक म्हणजे आत्ताची जी जनगणना केली जाणार आहे ती तेवढीच 2011 सारखी ती आकडेवारी सांगण्यासारखी असू शकते का, त्याबद्दल तुमचं विश्लेषण काय. आणि त्याच्यानंतर या आरक्षणाचं काय होणार आहे का, आरक्षण सगळं रिडिफाईन करायची आत्ता वेळ आली आहे. साधारण एक 75 वर्षानंतर पुन्हा सगळं आरक्षण रिडिफाईन होणार आहे का, ज्याच्यावर इलेक्शन 2024ची लोकसभेची झाली त्याच्यानंतर आता पुन्हा आरक्षण रिडिफाईन होणार आहे का, आणि त्याची 50%ची मर्यादा. ओके, महत्त्वाचे प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नाचं आधी उत्तर देतो की ही जनगणना जी होणार आहे 27ची ती खरोखरच प्रामाणिक
आकडेवारी समोर आपल्या वस्तुस्थिती सामाजिक वस्तुस्थिती समोर आणेल का? तर मुळात हे जे जनगणना करणारे जे काही कर्मचारी वर्ग असतो त्याला समजा एखाद्याने आपली जात अमुक आहे असं सांगितली, त्याची पडताळणी करण्याचं त्याच्याकडे साधन काय असणार आहे हा पहिला प्रश्न आहे. ते नसणार आहे. म्हणजे तुम्ही जी सांगाल ती जात आणि तुमच्या घरात किती संख्या आहे ते सांगणार, जी तुम्ही सांगणार त्यांना नोंदवून घ्यावं लागणार. मग समजा आर्थिकही तो तुम्हाला पाहणी करायची तर घरात टी व्ही आहे का, मोटर कार आहे का, फ्लॅट तुमच्या नावावर आहे का, घर आहे का, वगैरे वगैरे, हे विचारलंच जातं आता पण. बरोबर आहे. तर हे झालं आर्थिक पाहणी झाली आणि जनगणना झाली, एक जातनीय आहे. आता विचारल्यानंतर लोक, म्हणजे त्यातला प्रश्न असा की जात विचारणार कशी? हां तेच ना, प्रश्न तोच आहे, जात विचारणार कशी, की तुमची जात काय, बरोबर. आता समजा नवऱ्याची जात वेगळी आहे, प्रेमविवाह झालेला आहे, समजा नवऱ्याची जात वेगळी आहे आणि पत्नीची जात वेगळी आहे. पण मुळात जी जात सांगितली जाईल ती जसं 21 साली किंवा 31 साली आपल्याला समाजात उत्थान करून घ्यायची इच्छा होती, आता सगळ्यांना मागासपणाचे लागले डोहाळे. त्यामुळे आपल्या जाती मराठ्यांनी कुणबी म्हणून करून घेतल्या तर त्यात काही नवल वाटायचं कारण नाही. धनगरांनी आपल्या आदिवासी म्हणून करून घेतल्या, त्यात नवल वाटायचं काही कारण नाही. परंतु यातनं वास्तव, सामाजिक वास्तव समोर येणार आहे का, तर मला ते शंका आहे. कारण मागे ते झालेलं नाही, भविष्यात ते होण्याची शक्यता तशी कमीच आहे. आणि जो तुमचा पुढचा जो प्रश्न होता की काय होता, आरक्षण 50%. आरक्षण 50%. आता राहुल गांधी म्हणाले की आरक्षणाची मर्यादा वाढवावी. ही मागणी तशी मागेपासून मराठा आंदोलनापासून ती मागणी चालूच आहे की आरक्षणाची मर्यादा वाढवावी तर आम्हाला आरक्षण मिळेल, नाहीतर आम्हाला ओबीसीतनंच आरक्षण द्या असं त्यांचं म्हणणं आहे. आता यात पहिली गोष्ट अशी आहे की यात घटना दुरुस्तीच करावी लागणार. समजा आरक्षण वाढवायचं झालं तर समजा 75%, 80%, 90% जरी समजा आरक्षण असणं जर केली, सुप्रीम कोर्टात एक मिनिटे टिकणार नाही. याचं कारणच असं आहे की 50% आरक्षण आहे, 50% ओपन आहे, म्हणजे 50% जागा या सर्वांसाठी खुल्या आहेत. त्या ओपन म्हणजे फक्त ओपन कॅटेगरीतल्या लोकांना ओपन नाही, नाहीतर ते आरक्षण झालं ना परत, नाहीतर तेही आरक्षण होऊन जाईल. म्हणजे समजा एखाद्या SC STला समजा जातनीय आरक्षण नाही घ्यायचं, तो बुद्धिमान आहे, तो समजा त्याला जातीची काही नाळ तोडायची आहे, आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ओपनमध्ये त्याला प्रवेश घ्यायचा आहे, तर तो आता घेऊ शकतो. पण आता समजा ही मर्यादा 75% केली असं आपण गृहीत धरू, तर मग काय होईल की त्यांना त्यांच्या आरक्षणाच्या कोट्यातनंच जावं लागेल. मग त्याला जात सोडायची जरी असली, जात निर्मूलन जरी करायचं असलं किंवा बुद्धिमत्ता जरी असली तरी त्याला, कारण 25% म्हणजे ते नॅरो होणार ना, ते नॅरो होणार. आता एक दुसरी गोष्ट, उदाहरणार्थ एक रेल्वेचा डबा आहे, त्यात महिलांसाठी 1, 2, 3 डबे रिझर्व असतात, अपंगांसाठी एखादा डबा किंवा खुर्च्या रिझर्व असतात. याचा अर्थ असा होत नाही की महिलांच्या डब्यात पुरुष नाही बसू शकत, ही गोष्ट बरोबर आहे कारण ते आरक्षित आहे. पण याचा अर्थ असा नाही की महिलांनी इतर डब्यांमध्ये कुठे बसायचंच नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. तेच इथे लागू पडतं. त्यामुळे 50% मर्यादा ही अत्यंत शास्त्रशुद्ध आहे आणि सर्वांना न्याय देणारी आहे. सर्वांना, म्हणजे ज्यांना आरक्षण पाहिजे त्यालाही न्याय देते, ज्याला आरक्षण नाकारायचं आहे. कारण मी आरक्षण याच्यात आहे, परंतु माझे बंधू, माझी मुलं कोणीही आरक्षणाच्या भानगडीत पडलेलं नाही. सगळ्यांनी खुल्या गटातनंच प्रवेश घेतलेले आहेत. त्यावेळेस आमच्यावर टीका काय झाली की तुम्ही जागा अडवली ओपन लोकांची. तर जी आता जर 75% जर वाढवली तर समजा आता 50% सगळ्यांना ओपन असून सुद्धा जर अशी टीका होऊ शकत असेल तर हे काय होईल. म्हणजे हा सामाजिक असंतोष निर्माण करण्याचा एक मोठं कारण घडेल आणि समाजाची आपली जी टोटल सोशो इकॉनॉमिक सोशो कल्चरल रचना आहे तिचा पाया उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. आणि चौथी परत महत्त्वाची गोष्ट, पुन्हा मला घटनेवर यायचं आहे. घटनेने जर हे ध्येय ठेवलं आहे की जाती निर्मूलन, तर जातनिहाय जनगणना करण्याचा अधिकार तुम्हाला दिलाच कोणी? हा माझा थेट प्रश्न मोदींनाही आहे, राहुल गांधींनाही आहे आणि सर्व जे विचारवंत आहेत की जात निर्मूलन करायचं यासाठी आपण शिबिरं घेतात. पुरोगामी मंडळी दरवर्षी शेकडोण्याची शिबिरं घेतात की ज्याच्यामध्ये शपथ घेतली जाते की जात निर्मूलन करणं हे आपलं ध्येय आहे. घटनेचं ध्येय तेच आहे. मग हे घटनाविरोधी नाही का? मग घटनाविरोधी कृतीला आपण संमती देतो कशी? माझा प्रश्न हेच आहे की जातनिहाय जनगणना करून तुम्ही जो प्रश्न विचारलात की
उद्दिष्ट काय होणार आहे आपल्याला, समाज म्हणून काय मिळू शकतं, की हे तुम्हाला वाटतं? आणि दुसरं म्हणजे यातून धोके आणखी कुठले कुठले आहेत? जसं की तुम्ही उल्लेख केलात की आता आरक्षणाचा, ते व्यतिरिक्त समाज म्हणून आणखी कुठले धोके दिसत आहेत का तुम्हाला? आरक्षणाचाच आधी आपण कम्प्लीट करू. आता रोहिणी आयोग आला होता. हो. रोहिणी आयोगाने काय ठरवलं की ज्या जातींना फायदा मिळालेला आहे त्या जातींचं आरक्षण कमी करायचं आणि ज्यांना अजिबात फायदा मिळालेला नाही त्यांना द्यायचं. त्याला मी सहमत आहे. म्हणजे आरक्षण जोपर्यंत आहे तोपर्यंत अशा रीतीने त्याची उलथापालथ करायलाच पाहिजे, त्याचं सर्वेक्षण करायलाच पाहिजे की फायदा घेणाऱ्या जाती कोणत्या आहेत त्यांना कमी करा आणि ज्यांना अजिबात फायदे पोचलेलेच नाही आहेत अशांना वर घ्या. ही समाजामध्ये जरा थोडीशी आपलं आर्थिक किंवा सामाजिक समता आणायला उपयुक्त आहे, त्यामुळे तो फायदा आहे. तिसरी गोष्ट की हे कळेल की प्रत्येकामध्ये शिक्षणाचं प्रमाण घ्या किंवा याचं प्रमाण जे आपण मगाशी बोललो ते नेमकं किती आहे आणि ते करण्यासाठी कोणत्या नवीन योजना आणायच्या का, कोणत्या नवीन सुविधा द्यायच्या का, याबद्दल सरकारला योजना आखताना म्हणजे जर आपण बजेट करतो त्या बजेटच्या वेळेस त्यांना काय ते वाटप करताना त्याचा निश्चित फायदा होईल. यातला तोटा कोणता, जो तुम्ही महत्त्वाचा प्रश्न विचारला, यातला तोटा असा आहे की मुळात जे जाती आता फायदा घेता आलेले आहेत आणि अनेक हे झालेलं आहे, हे वास्तव आहे, त्या असंतुष्ट होणार आणि ते उलटे जी काय म्हणू आपण त्याला सामाजिक द्वेषाची भावना, ती काही हाणामारीवर येणार नाही परंतु एक नकळतपणे एक दुराव्याची भावना किंवा भेदभावाची भावना ही वाढत जाण्याची आणि अजून एकीकरण संघटीकरण जातीने होत जायची धोका मला जास्त दिसतो. याच्यामुळे जातीच्या भिंती अजून गडद होतील. अजून गडद होतील, कडक होतील, अभेद्य होतील आणि या होणं हे सामाजिकदृष्ट्या भारताला परवडणारं नाही आहे. जातीला परवडत असेल, मला फायदा, माझ्या जातीला फायदा होतोय ना, मग बाकीच्या गेलं खड्ड्यात, हे म्हणणं जातीपुरतं ठीक आहे, त्यांना फायदे होतील, परंतु राष्ट्र म्हणून हे राष्ट्रविघातक आहे, राष्ट्राचा पाया पोकळ करणार आहे. त्यामुळे खरं तर आरक्षण 50% तरी पाहिजे का? मी तर म्हणतो घटनाकारांची अपेक्षा अशी होती की आता आम्ही जे आरक्षण दिले ते कालांतराने कमी कमी करत नेऊ, म्हणजे 50%चं 40%, 30%, 20% एक दिवशी आरक्षण संपेल. घटनाकारांची अपेक्षा ती होती. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं सगळे आदराने नाव घेतात, बाबासाहेब आंबेडकरांची ही अपेक्षा होती. पण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी सुद्धा आता मानतात की हे आता आम्हाला आजन्म या आरक्षण आता हे म्हणजे आयुष्यभर म्हणजे आजन्म नाही सॉरी हजारो वर्ष चालू राहणार आहे, हजारो वर्ष चालू राहणार आहे. आता तुम्ही मला सांगा आरक्षण मुळात हेतू काय? आरक्षणाचे हेतू 3 होते की ज्या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळालेलं नाही किंवा राजकारभारात कधी सहभागी व्हायची संधी मिळाली नाही अशा वर्गाचं उत्थान करणं. अशा वर्गाचं उत्थान करण्यासाठी बघा आरक्षण हे एक पॅकेज आहे. म्हणजे त्यात राजकीय भाग आला, निवडणुकीत त्यांना आरक्षण देणं, दुसरा भाग आर्थिकाला नोकऱ्यांमध्ये देणं, कारण त्याला आर्थिक म्हणजे तुम्हाला जर हे करायचं असेल तर आर्थिक सबल व्हायला पाहिजे म्हणून आर्थिक आहे, आणि तिसरं हे सगळं करायचं शिक्षण पाहिजे म्हणून शिक्षणात आहे. म्हणजे शिक्षण, नोकऱ्या आणि राजकारण हे एकत्र पॅकेज आहे. अनेकदा काही लोक काय म्हणतात आम्हाला राजकारणात नको पण आम्हाला शिक्षण आणि नोकऱ्यात आरक्षण द्या. हे तोडून देता येत नाही, हे घटनात्मक नाही. मग जर हे घटनात्मक नाही तर हे घटनात्मक कसं होऊ शकतं? हा विरोधाभास आहे ना. म्हणजे जाती निर्मूलन करणं हे जर घटनेने ध्येय जर ठेवलं असेल तर आरक्षण कमी कमी करत न्यायचं. तर आपण म्हणतो की मर्यादा वाढवून आपण देशाचं भीत करणार नाही आहोत. दीर्घकालामध्ये त्याचं देशाचं याच्यामध्ये नुकसानच होईल. माझं आरक्षण मत असं आहे जे आहे आता अजून 1-2 पिढ्यापर्यंत चालू ठेवावं. आणि जरी समजा पुढे ठेवायचंच असलं तर कोणत्या प्रत्येक जातीच्या आरक्षित गटातल्या माणसाला एकाला आरक्षण दिल्यानंतर त्याला फक्त 2 पिढ्या त्या आरक्षणाचा फायदा घेता येईल, नंतर तो आरक्षणाच्या यादीतनं बाद होईल. यासाठी मी 2014 साली उपोषणही केलं होतं. हरी नरकनी माझं उपोषण सोडवलं आणि आम्ही त्यावेळेस केंद्र सरकार, राज्य सरकार ही मागणी केली होती. परंतु 2 पिढ्या ठेवलं तर त्याच्यावर लोक ट्रोल करायला लागले. म्हणजे आपले लोकांची मुळात मनोवृत्तीच, मला असं म्हणायचं आहे की आमची मनोवृत्ती जी विजुगुषी होती एकेकाळी, जी व्यापारामध्ये आपण पुढे होतो, उद्योगात पुढे होतो, विदेश व्यापारात नंबर 1ला होता आपला भारत. हा देश आणि मराठी म्हणजे मराठी लोक म्हणून आपण जातवाचक शब्द नको वापरायला, मराठी माणसं अटकेपार झेंडा लावू शकलेली आहेत. जे सर्वत्र म्हणजे धाडसी लोक, हे लोक उद्योगाचं पडायचं फंदात पडत नाही, व्यवसाय नको आहे आणि नोकऱ्या पाहिजे, त्याही आरक्षणात पाहिजे.
म्हणजे ही जी एक कमकुवत होण्याची का दुबळे होण्याची एक मानसिकता जी बनत चालली आहे ना, ही मानसिकता सुद्धा मला देशाच्या हिताची वाटत नाही. कारण आज जगाने जो भराऱ्या घेतलेल्या आहेत एवढ्या ज्ञानामध्ये विज्ञानामध्ये, आज आमच्याकडचे तरुण या ज्ञानविज्ञानात किती टक्के आहेत? नाहीच आहेत. ते फक्त बौद्धिक हमाल म्हणून आहेत. आय टीमध्ये म्हणतो आम्ही देश एक नंबर आहे, पण ते बौद्धिक हमाल आहेत. ते निर्माते नाही आहेत. त्यांनी एकही प्रॉडक्ट भारतातनं निर्माण केलेलं नाही, एकही संकल्पना भारतातून निर्माण केलेली नाही. अशा स्थितीमध्ये म्हणजे अगदी विमानांपासून कोणतेही घ्या, आमच्या वेदात विमानं होती हे म्हणायला ऐकायला छान वाटतं, परंतु अशा भाकड गोष्टींवर विश्वास ठेवून एकेकाळी आम्ही होतो महान, मग आज का नाही? मग आज व्हा, त्याच्यापेक्षा पुढे जा. हे आरक्षणाला आपण काय घेऊन बसलोय? तुम्ही म्हटलात तसं भिंती गडद जरी झाल्या तरी देखील ही जात ही आपल्या समाजातनं जाण्यासाठी किंवा पुन्हा भविष्यात आपल्याला जातनिहाय जनगणना करावी लागणार नाही अशा सिच्युएशनला येण्यासाठी भारतानं उद्दिष्ट म्हणून आणि सिच्युएशन म्हणून काय केलं पाहिजे? खरं म्हणजे पहिली गोष्ट, आरक्षण तसंही कुचकामी झालेलं आहे. सरकार कसं नोकर भरता नाही ते कमीच करत चाललेले आहेत. खाजगीकरण जास्त वेगाने होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे तो खरं आरक्षण तसं कुचकामीच आहे. त्यामुळे ते सोडून देऊ आपण. खाजगीमध्ये पण यामुळं जातनिहायमुळं आरक्षण येईल का? नाही येणार. नाही ना. खाजगी क्षेत्र मान्यच करणार नाही. आधी ज्या दिवशी येईल त्या दिवशी खाजगी क्षेत्र भारतात संपलं म्हणून समजा तुम्ही. एकही परकीय कंपनी भारतात येणार नाही. हे इथे तुमच्या फक्त खरोखर तुमची बुद्धिमत्ता, कौशल्य आणि तुमची ग्रहणशक्ती, आकलनशक्ती याच महत्त्वाच्या आहेत. प्रत्येकाने त्याच्यावरच भर द्यावा आणि तेच भविष्य आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जे म्हणाला जातनिहाय गणना करावी लागणार नाही यासाठी भारत सरकारने दीर्घकालीन काय धोरण ठेवावं. भारत सरकारचे 3 गोष्टी चुकलेल्या आहेत. एक म्हणजे आपण विकेंद्रीकरणाकडे जायला पाहिजे होतं. विकेंद्रीकरण म्हणजे काय? आता बघा, महाराष्ट्र घेऊ आपण. भारताचं उदाहरण नाही घेते, सगळ्यांना समजेल म्हणून महाराष्ट्र, मुंबई, पुणे, औरंगाबाद, थोडंफार कोल्हापूर आणि काही प्रमाणात नागपूर, 5 शहरं. ही बकाल होत चालली. सगळी लोकसंख्या तिकडे येते. कारण का? तिथे नोकऱ्या आहेत. मराठवाड्यामध्ये लोक विस्थापित झाले. आज तुम्ही पुण्यामधले रिक्षावाले, ओलावाले, उबेरवाले जर पाहिले तर तुम्हाला अनेक लोक मराठवाड्यातले दिसतील. तुम्ही याचं विकेंद्रीकरण करायला पाहिजे होतं. म्हणजे काही उद्योग मराठवाड्यासाठी, काही उद्योग विदर्भासाठी, काही उद्योग पुण्यासाठी, म्हणजे पुण्यात होऊ शकतात तेच, काही बारामतीमध्ये, काही अजून अशा रिमोट भागामध्ये. मी नेदरलँडला गेलो होतो 2004 साली. खेड्याखेड्यात इंडस्ट्री आहे, खेड्याखेड्यात अक्षरशः. एका ठिकाणी आपल्यासारख्या MIDC मुंबईला इथले काही भानगडच नाही. मी ज्यावेळेस शिकागोला गेलो त्यावेळेस त्यांना मोटारींचं हे मानायचे ना शिकागोला ते एक, परंतु तिथे एकाच ठिकाणी उद्योग सगळे एकत्रित झालेत अशी मला शिकागोमध्ये शोधूनही जागा सापडणार नाही. आहेत उद्योग, पण कसे? इथे एक उद्योग आहे, कुठं 5 किलोमीटरवर दुसरा उद्योग आहे. हे विकेंद्रीकरणामुळे होतं काय की लोकसंख्या मर्यादित राहते त्या भागातली. त्यानंतर गुन्हेगारीचं प्रमाण ऑटोमॅटिक कमी होतं, सोशल इव्हिल कमी होतं. त्यानंतर दहशतवाद्यांना हल्ला करावा असं वाटत नाही, कारण दहशतवाद्यांनी आतापर्यंत मुंबईवर हल्ला केला, पुण्यात केला, परंतु त्यांनी कधी उस्मानाबादला जाऊन किंवा इथे जाऊन दहशतवाद्यांनी जाऊन हल्ला केला असं कधी पाहिलं आहे का तुम्ही? कधीच पाहिलं नसणार. जिथे गर्दी दाटी एकत्र येते तिथे गुन्हेगारी जास्त वाढते, सामाजिक प्रॉब्लेम वाढतात, झोपडपट्टी वाढते आणि लोकांचं जीवनमान महाग होत जातं. आता बघा, मुंबईमध्ये जीवनमान महाग आहे, पुण्यात आहे तर महाग झालेलं आहे. म्हणजे सातारा आणि पुण्याची जर आपण नुसती तुलना जरी केली तर हे विकेंद्रीकरणाकडे आपला जोर असायला पाहिजे आणि तो अजून तरी मला काही सरकार करते असं दिसत नाही. हा जरा एक भाग. दुसरा भाग, हे जे कौशल्य नरेंद्र मोदींनी उत्साहाने योजना आणली होती त्यासाठी, पण त्यासाठी तालुका लेव्हलपर्यंत असे इन्स्टिट्यूट अजून निघालेत का? मला तर एकही दिसलं नाही. महाराष्ट्र तरी दिसलं नाही, बाहेर कुठं केलं असेल आणि एखाद दुसरं काढून ते होणार नाही. कारण प्रत्येकात काहीतरी कौशल्य असतं, जन्मजात कौशल्य, कोणतं तरी आवड. त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये समजा मला इलेक्ट्रिकलची आवडतं, म्हणजे चांगला इलेक्ट्रिशियन म्हणू शकतो. आज बघा पुण्यासारख्या शहरामध्ये इलेक्ट्रिशियन, प्लंबर या लोकांची किती कमतरता आहे. त्यांना मिळवताही आवडतं. सायकल दुकानं म्हणजे पूर्वी असायची, पण आता पंक्चर झाली तर पंक्चरवाला शोधण्यामध्ये किती वेळ जातो. म्हणजे आपण असे कौशल्य मुलांना देऊन त्याप्रमाणे मग ते व्यापारात असो, उद्योगात असो, शेती
शेतीची वर प्रक्रिया होत नाही शेतमालावर. त्यामुळे जवळपास 30 ते 40% माल आपल्याकडे वाया जातो. कारण सरकारी गोडाऊन्समध्ये माल असतो त्यांनी विकत घेतलेला हमी भावाने, ते अक्षरशः गोडाऊनची असतो सगळे उंदीर घुशी आणि पोती नीट नसल्यामुळं ते पावसाचं पाणी आत काय पडतं ते सडतं काय, म्हणजे याचं प्रमाण फार मोठं आहे. मग त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग जर प्रोत्साहन दिलं तर तरुणच करू शकतात. कारण काय रॉकेट टेक्नॉलॉजी नाही आहे. अन्न प्रक्रिया उद्योग आहे काय रॉकेट टेक्नॉलॉजी नाही आहे. त्याच्यावर जर प्रशिक्षणं जर दिली तालुका लेवलवर तर मला असं वाटतं की लोकांना खरोखर मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट होईल. आणि त्याचं विपणन किंवा मार्केटिंग ज्याला आपण म्हणतो त्या मार्केटिंगची सेंट्रलाइज काहीतरी गव्हर्नमेंटनेच ती व्यवस्था करून द्यावी. सरकारने तो माल विकत घ्यावा आणि जगभर विकावा. कारण डिहायड्रेटेड असेल, फ्रोझन फूड असेल, याला जगभर मागणी आणि भविष्यकाळातली तीच गरज असणार आहे. ह्या सगळ्याकडं बघताना समाज म्हणून जातनिहाय जनगणनेनं आपल्याला क्लिष्ट किंवा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. हो, निश्चितच. मराठाचं म्हणणं काय, आम्ही 22% आहोत, 32%, 32% 32%, 32%, ओबीसी 52%, 52 + 32 किती झाले, मग 20% SC ST झाले. हां, मग तर ख्रिश्चन, शीख, ब्राह्मण त्यांचं काय करणार? तर ही संख्या खरी नाही. तिचा अंदाज येईल, परंतु ती सुद्धा माहिती तुम्ही खरी देताय का बनावट देताय याच्यावर अवलंबून असणार. त्यामुळे नाहीतर लोकसंख्या निघेल एवढी, मग अचानक एखाद्या जातीची संख्या वाढलेली दिसेल आणि एखाद्या जातीची अत्यंत कमी झालेली दिसेल. हे ओपन करणं शक्य होणार आहे का आकडेवारी सरकार म्हणून? सरकारने ओपन केली नाही, झालेल्या जनगणनेची केलेली नाही. का केली नाही? कारण त्यांना हे माहिती आहे की माहिती बोगस आहे किंवा चुकीची आहे, किंवा यातनं राष्ट्रामध्ये चुकीचा संदेश जाईल आणि सामाजिक वाद अजून. म्हणजे मी तेच विचारतोय, यातनं आपण समजू की प्रामाणिकपणे जनगणना झाली, सगळ्यांनी आपली जात व्यवस्थित सांगितली, सगळं हायपोथेटिकल जरी मानलं तरी जेव्हा ही आकडेवारी समोर येईल तेव्हा ती ॲक्सेप्ट करण्याची आपल्या समाजाची क्षमता आहे का? नाही. कारण तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल भारतामध्ये जेव्हा जेव्हा सामाजिक प्रश्न येतो, कोणताही असो, कोणत्याही जातीचा असो, बरं का, की ॲक्सेप्ट न करणं हा दुर्गुण गेले 4-5 दशकं लागला आहे. उदाहरणार्थ आता जर तुम्ही पाहिलं की महाराष्ट्राचे जे आपण आदर्श मानतो ते आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराज, संतांमध्ये ज्ञानेश्वर असतील, नामदेव महाराज असतील, ते तुकाराम, इथपर्यंत. आता काय झालंय, प्रत्येक जात स्वतःचा एक आयडॉल शोधते. कोणीतरी संत शोधतं, किंवा कोणी सरदार असेल, किंवा कोणी आमचा राजा असेल, किंवा आमच्या जातीचा काहीतरी असेल. मी जाती संस्थेचा इतिहास दिला, त्यात मी 16 जातींचा एक इतिहास दिला, तो प्रातिनिधिक म्हणून दिला होता. तर मला दर आठवड्याला 2-3 तरी फोन असे यायचे की सर आमच्या जातीचा इतिहास लिहा, आमच्या जातीत कोण संत झाला हे सांगा, हां, कोणी राजा महाराजा होता का, कुणी काही मोठं काम केलं का हे सांगा. हे का? त्यांना प्रत्येकाला जातीची अस्मिता वाढवायची म्हणून आयडॉल पाहिजे ना. नाही तर शिवाजी महाराज आयडॉल आहेच ना सगळ्यांना उपलब्ध, नाही का. नवीन आयडॉल म्हणजे असलं तर पाहिजेच. म्हणजे जसं यशवंतराव होळकर हे एक महान व्यक्तिमत्व, त्याच्यावर मी चरित्रही दिलं त्यांच्यावर. हे होते, जे होते ते शोधणं अवघड नसतं, त्याच्यावर आपण कामही करू शकतो. म्हणजे नाहीच ते कुठून शोधणार? आणि आपल्या याच्यात संत असलाच पाहिजे, सरदार कोणी असलाच पाहिजे असं काही बंधन तर नाही आहे. तुम्ही चांगला माणूस असू शकता, चांगलं काहीतरी इकॉनॉमिकसाठी कार्य केलेलं असू शकतं. मोठेपणाचे अनेक गुणधर्म आहेत ना, किंवा ते राजे असल्याने संपत नाही. कारण आपल्याकडे सवयच ही झालेली आहे की राजकीय इतिहास हाच इतिहास, सामाजिक इतिहास कोणाला नको आहे, आर्थिक इतिहास कोणाला नको आहे, अर्थव्यवस्थेमध्ये खरे हातभार लावणारे कोण होते हे आज ते मी 16 जातींचा इतिहास लिहिल्यामुळं जगाला सांगताना की अरे इकॉनॉमी सांभाळणारे तर हे होते, राजे नव्हते. राजांनी काय केलं? राजांनी फक्त तलवारी लढत बसले. म्हणजे तलवार बनवणारा लोहार होता, त्याचं काय करणार तुम्ही? बरोबर ना. म्हणजे का तो घोड्यावर बसला, जीन घेतले, जीन कोणी बनवले? त्या घोड्याला खरारा कोणी केला? पाणी कोणी पाजलं? म्हणजे अनेक घटक असतात ना राजकीय इतिहासाला सुद्धा, ते आपण बघतच नाही. किती युद्ध झाली, विजय मिळाला का पराजय झाला, मग किती माणसं मारली. आपण माणसं मारण्यावर फार भर असतो.
म्हणजे भारत पाकिस्तान युद्धाची एवढी घाई लोकांना का झालेली आहे? त्याचं एकच कारण आहे, यांना माणसं मेलेली पाहिजे, यांना एक त्याला ब्लड लस्ट म्हणू आपण त्याला, किंवा रक्ताची तहान म्हणू, जी सुप्त मनामध्ये असते ती जागी झाल्यासारखी आहे. जसं आपण माशी बोललो, डिप्लोमॅटिक रिलेशन्स आर किंवा डिप्लोमॅटिक प्रेशर्स आर ऑलवेज बेटर दॅन प्रॅक्टिकल वॉर. पण आपण युद्धाचा इतिहास पाहिजे. जातनिहाय जनगणना खरंच संविधानिक राहील का, किंवा त्याच्याबद्दल तुम्ही खूप विस्तृत विश्लेषण पण केलं. आत्ता या सगळ्याकडे बघताना हे संविधानिक राहिलं किंवा नाही राहिलं, या दोन्हीची प्रोबॅबिलिटी काय असू शकते? याच्यामध्ये 50% पेक्षा वाढण्याची शक्यता प्रोबेबल नाही आहे. ते प्रोबेबल नाही आहे. जातनिहाय जनगणना समजा झाली तरी त्याची आकडेवारी डिक्लेअर करायला सुप्रीम कोर्ट परवानगी देईल की नाही, किंवा हे सुप्रीम कोर्टाकडे जातील की हा नाही, माझा प्रश्न तोच होता की सुप्रीम कोर्टात यातलं कोणतरी गेलं आणि तिथं जातनिहाय जनगणना स्थगित अडकली. स्थगित होईल. ती जर गेलं सुप्रीम कोर्टात कोणी, पहिला तर मीच जाणार बरं का, ती स्थगित होणार. याचं कारण असं आहे की घटनेचंच उद्दिष्ट असं आहे की जात निर्मूलन. जात निर्मूलन हे घटनेचं उद्दिष्ट असताना तुम्ही जातनिहाय जनगणना करता, म्हणजे जाती व्यवस्था तुम्ही आजही मान्य करता. घटना होऊन आता किती वर्ष झाली? 70-72 वर्ष होऊन गेली. तरी आपण जर ते जातच मानणार असू तर मग आपण घटनेच्या विरुद्ध वागतो आहोत असा त्याचा अर्थ होतो. आपलं राष्ट्र घटनात्मक राष्ट्र आहे. त्या घटनेच्या चौकटीत राहावं अशासाठी शपथा घेतात लोक संविधानाच्या उद्देशिकेच्या. ह्या लोकांनाही मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला हे मान्य आहे का? तुम्ही सुद्धा आवाज उठवा. सर, वेळात वेळ काढून जातनिहाय जनगणनेवर विस्तृत आणि रिअलिस्टिक विश्लेषण तुम्ही केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि द पॉलिटिक्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. सरांचं विश्लेषण ऐकल्यानंतर तुमचं काही मतं असतील किंवा आणखी पुन्हा एकदा वेगवेगळ्या विषयावर त्यांच्याशी चर्चा तुम्हाला करायची असेल, त्यांचं जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट्समध्ये उल्लेख करा. धन्यवाद.